जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वायटी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो काय आपला व्हिडिओ होणार आहे, त्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिले तुमचं स्वागत करून टाकतो. आणि आजचा जे काय आपण व्हिडिओ तयार केलेला आहे, तो एकदम असा विषय हार्ड बनवलेला आहे. पुढे जे काय आपली डेमो व्हिडिओ होणार आहे, त्या डेमो व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल का आजचा व्हिडिओ आपला कसा तयार झालेला आहे ते. आणि जे काय आपण मटेरियल यूज केलेलं आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा आपण पासवर्ड दिले नाही. पण जे काय आपलं मटेरियल असेल, ते मटेरियल तुम्हाला घेण्यास काय प्रॉब्लेम आला तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्यायचंय. जे काय आपलं मटेरियल असेल ते मटेरियल अगदी तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल. त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर मी इन्स्टा पेजची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करून घ्यायचं. जे काय आपले डेमो व्हिडिओ होणार आहे ते तुम्हाला सर्व तिथे पाहण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन झाले नसाल तर WhatsApp ग्रुपची मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन व्हायचं आहे. जे काही आपलं मटेरियल असेल, तो YouTubeवर जे काही व्हिडिओ येणार आहे त्याच्या सर्व प्रकारच्या लिंक तुम्हाला तिथे अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी भेटून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आजच्या डेमो व्हिडिओला सुरुवात करूया. नदीच्या बायकोला त्यांनी माहेरी पाठवली. नदीच्या बायकोला त्यांनी माहेरी पाठवली. लेकबाई बंगाली पाठवली. माहेरी पाठवली. लेकबाई बंगाली पाठवली. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो, सर्वात पहिलं तुम्हाला लाईट मोशन ॲप्स ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला बीटच्या आणि सेपच्या अशा 2 लिंक दिलेल्या आहे. ते दोन्ही लिंकवर जाऊन जो काय आपला अलाइट मोशनचा प्रोजेक्ट असेल ते तुम्ही आपल्या अलाइट मोशनच्या प्रोजेक्टमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला जायचं प्रोजेक्टमध्ये. त्यानंतर पाहू शकता सुरुवातीला बीटचा आणि सेपचे मी असे 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत. हे दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. तर सर्वात पहिलं तुम्हाला बीटचा जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ओपन केल्याच्या नंतर पाहू शकता मी एक म्युझिकचे आणि एक रेक्टेंगलचे ब्लॅक लेयर तुम्हाला ॲडजस्ट करून दिलेले आहे. त्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला प्लस बटनावर क्लिक करून मीडियावर जायचं आहे. आणि जे मी काही तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे डाउनलोड करण्यासाठी ते तुम्ही डाउनलोड करून आपल्या अलाइट मोशनच्या तुमच्या आवडीच्या फोल्डरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिलं जो काय आपला ओव्हरले दिलेला आहे ते ओव्हरले तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला 0602 पर्यंत जायचं आहे. त्यानंतर पाहू शकता 0602 पर्यंत जायचं आहे. त्यानंतर बाकीचं जे काही आपली मागची लेयर आहे तुम्हाला सर्व कट करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता कट केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा सुरुवातीला यायचं आहे आणि प्लस बटनावर क्लिक करून तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे आणि जे मी एक तुम्हाला सिंगल इमोजी दिलेला आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ॲड केल्याच्या नंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन त्याला हे प्रकारे तुम्हाला स्क्रॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे, तुम्हाला जसं हवं आहे तसं तुमच्या पद्धतीने स्क्रॉल करून बरोबर ॲडजस्ट करून लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर ही जी आपली लेयर आहे तुम्हाला पाहू शकता 0602 पर्यंत येऊन पुरी करून घ्यायची आहे. ओके. त्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला करायचं काय 0602 पर्यंत थांबायचं आहे आणि प्लस बटनावर क्लिक करून तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे आणि जे मी काही तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी इमेज दिलेला आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता ह्या प्रकारे तुम्ही सर्व बीटच्या नुसार तुम्ही आपली इमेज ॲड करून घ्यायची आहे. तर पाहू शकता ह्या प्रकारे तुम्ही सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहे तुमच्या पद्धतीने. जसे तुम्हाला हवे आहे तसे तुमच्या पद्धतीने ॲड करून घेऊन ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, पाहू शकता मी सर्व इमेज ॲड केले आहे. ठीक आहे, आता तुम्ही बीटच्या नुसार तुमची इमेज सर्व ॲड करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे. त्यानंतर मी एक शेप इफेक्ट म्हणून प्रोजेक्ट दिलेला आहे. तर जे काय आपली पहिली इफेक्टची लेयर आहे त्या इफेक्टच्या लेयरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथे 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला व्हिडिओच्या मेन लेयरमध्ये जायचं आहे. ओके, आता व्हिडिओच्या मेन लेयरमध्ये गेल्याच्या नंतर पाहू शकता 0702च्या पुढच्या ज्या आपल्या लेयर आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला कोणत्या लेयरला कोणता इफेक्ट ॲड करायचा आहे. तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्हाला करायचं आहे जे आपले हे 2 पहिले लेयर आहे त्या पहिल्या दोन्ही लेयरला हा इफेक्ट तुम्हाला पहिला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ॲडजस्ट केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता 0727 पर्यंत ह्या 2 लेयर आहे. दोन्ही लेयरला तुम्हाला पुन्हा हा इफेक्ट ॲडजस्ट करून घ्यायचा आहे.
त्यानंतर पाहू शकता 0923 पासून 2 लेयर बारकाईला दिलेले आहेत. तर दोन्ही लेयरला तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता 11-18च्या पुढे ह्या आपल्या 3 लेयर आहेत. तिन्ही लेयरला हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. पाहू शकता दुसऱ्या लेयरला आपण इफेक्ट ॲड केलेला आहे आणि त्या तिसऱ्या लेयरला पण इफेक्ट ॲड केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जायचं आहे 13:07 पर्यंत आणि हे 2 लेयर आहेत दोन्ही आपले 3 लेयर आहेत. तिन्ही लेयरला हा इफेक्ट तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला करायचं काय इमेजच्या लेयरवर क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आणि ते 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. पाहू शकता ह्या प्रकारे तुम्ही सर्व इफेक्ट बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला जायचं आहे 15:09 पर्यंत आणि हे जे आपले 3 लेयर आहेत तिन्ही लेयरला पुन्हा तुम्हाला हा इफेक्ट ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता ह्या प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून इफेक्ट घ्यायचा आहे. ओके. तर त्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला करायचं काय 17:04 पर्यंत येऊन हे आपल्या 2 लेयर आहे. या दोन्ही लेयरला तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर पाहू शकता या प्रकारे तुम्ही दोन्ही लेयरला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता ह्या 2 लेयर आहे म्हणजे पाहू शकता 19 पासून हे दोन्ही लेयर तुम्हाला ॲडजस्ट करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आणि शेप इफेक्टमध्ये जाऊन जो का आपला 2 नंबरचा इफेक्टची लेयर आहे त्या इफेक्टच्या लेयरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला कॉपी पेस्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर जायचं आहे व्हिडिओच्या मेन लेयरमध्ये. ठीक आहे. तर व्हिडिओच्या मेन लेयरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात पहिलं करायचं काय मित्रांनो 06:15 पर्यंत यायचं आहे आणि ह्या लेयरला तुम्हाला दुसरा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. पाहू शकता आता जिथं आपण इफेक्ट ॲड केले नाही तिथं सर्व लेयरला तुम्हाला इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही सर्व इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे. तर ओके मित्रांनो मी सर्व यांना इफेक्ट ॲड केलेले आहे. ठीक आहे. तर सर्व लेयरला इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर आता तुम्हाला करायचं काय मित्रांनो पाहू शकता 06:02 पर्यंत जायचं आहे. पाहू शकता 06:02 पर्यंत तुम्हाला यायचं आहे. ओके. 06:02 पर्यंत आल्याच्या नंतर तुम्हाला प्लस बटनावर क्लिक करून एक चौकोनी रेक्टेंगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. पूर्ण स्क्रीन केल्याच्या नंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर आपली ही जी रेक्टेंगलची लेयर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला घनश्याम नाव टाकायचं आहे. तर पाहू शकता घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर तुम्हाला क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि ही लेयर पुढे ढकलून पूर्ण 2000 ॲडजस्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन या प्रकारे खाली स्क्रॉल करून तुम्हाला जितकं आहे तितकं तुमच्या पद्धतीने स्क्रॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला पुन्हा 06:02 पर्यंत जायचं आहे. ठीक आहे. तर 06:02 पर्यंत गेल्याच्या नंतर प्लस बटनावर क्लिक करून तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे आणि जे मी तुम्हाला इमोजी दिलेला आहे 3-4 टाईप ते चारही टाईपचे तुम्हाला इमोजी ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन इथं झूमच्या ऑप्शनवर येऊन याला असं कमी झूम करून घ्यायचं आहे. त्यानंतर जिथं हवं आहे तिथं तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करून लावून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मी माझ्या पद्धतीने इथं लावून ॲडजस्ट करून घेतो. ठीक आहे. ॲडजस्ट करून लावल्याच्या नंतर आता ही जी आपली लेयर आहे ही तुम्हाला आता लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जायचं आहे पुन्हा 06:02 पर्यंत. ठीक आहे. 06:02 पर्यंत गेल्याच्या नंतर पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक तुम्हाला चौकोनी रेक्टेंगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर पूर्ण स्क्रीन केल्याच्या नंतर तुम्हाला ही लास्टपर्यंत पुरी करून तुम्हाला कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जाऊन तुम्हाला ब्लिंक नाव टाकायचं आहे. ओके. आता ब्लिंक हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि ही जी लेयर आहे तुम्हाला 13.80 ॲड करून घ्यायची आहे. तर पाहू शकता मित्रांनो तुमच्या पद्धतीने तुम्हाला जितकं आहे तितकं तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तिथं मी माझ्या पद्धतीने 13.80 ॲड करून घेणार आहे. तर तुम्ही सहज असं 13.80 ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक अँड बिल्डिंग ऑपॅसिटीवर जाऊन इथं फक्त 10% ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके. 10% ॲडजस्ट केल्याच्या नंतर आता तुम्हाला सुरुवातीला म्हणजे 05:10 पर्यंत जायचं आहे. तर पाहू शकता 05:10 पर्यंत आपण आल्याच्या नंतर तुम्हाला प्लस बटनावर क्लिक करून पुन्हा एक चौकोनी रेक्टेंगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर 06:02 पर्यंत येऊन
ही जी आपली लेअर आहे ही तुम्हाला सर्व कट करून घ्यायची आहे. त्यानंतर बिल्डिंग ऑपॉसिटीवर जाऊन तुम्हाला 05:010ला एक की द्यायचा आहे आणि 05:25ला एक की द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 05:010पर्यंत येऊन ही जी लेअर आहे ही तुम्हाला पूर्ण 0 करून टाकायची आहे. त्यानंतर पाहू शकता एकदम स्लो ब्लॅक एकदम परफेक्ट आपलं होऊन जाणार आहे. त्यानंतर आता तुम्हाला करायचं काय मित्रांनो पाहू शकता. तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लस बटनावर क्लिक करून तुम्हाला एक चौकोनी रेक्टेंगल ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्या चौकोनी रेक्टेंगल ॲडजस्ट केल्याच्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. ठीक आहे. तर ब्लॅक ठेवल्याच्यानंतर ही जी लेअर आहे आपल्याला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. त्यानंतर बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन सॉरी मित्रांनो कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॉर्डर अँड शॅडोवर क्लिक करून हे ओपन ऑन करून इथं पाहू शकता अंदाजे तुम्हाला 9.5 बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्ट्रोक नावाच्या पुढे जो काही आपला ब्लॅक चौकोन दिलेला आहे त्या चौकोनवर तुम्हाला क्लिक करून त्याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि इथे 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बिल्डिंग ऑपॉसिटीमध्ये जाऊन तुम्हाला लाईटनमध्ये येऊन स्क्रीन करून घ्यायची आहे. तर पाहू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ इथं पूर्ण तयार झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो चला जरा न घालता आजच्या व्हिडिओला स्टॉप करूया. धन्यवाद.